लिहा बेटा, क्वेश्चन नंबर 5 लिहा. 4 पर्यंत आपले क्वेश्चन झालेले आहेत. हा, मेन क्वेश्चन नंबर 5. आणि कॉपी बंद करा. प्रॅक्टिस सेट कोणती सुरू आहे बेटा आपली? 2.5. हा, त्यातला क्वेश्चन नंबर 5. सम ऑफ द रूट्स, सम ऑफ द रूट्स ऑफ अ quadratic equation, of a quadratic equation is double their product, is double their product. एकदम सोपा प्रश्न है. फाइंड के, फाइंड के इफ इक्वेशन तुम्हाला दिलाय, तुम्हाला x² मायनस 4kx आणि प्लस k+3. कॉपी बंद करा बेटा आणि इकडे लक्ष द्या. पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये आला समजा तर सॉल्व्ह करू शकतो आपण. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. झालंय सर्वांचं लिहून? ओके. हा, यामध्ये इक्वेशन कोणतं सांगा मला सर्वात आधी. x² मायनस 4kx प्लस k+3 इज इक्वल टू 0. ते इक्वेशन मी सर्वात आधी लिहितो. बरोबर पहा, सिंपल क्वेश्चन आहे. x² मायनस 4kx प्लस k+3 इज इक्वल टू 0. या इक्वेशन वरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू लिहायच्या. कशा लिहू आपण? पहा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यासोबत जर याला कम्पेअर केलं समजा आपण, तर हा जो a असतो तो x² चा कोएफिशियंट असतो. x² चा कोएफिशियंट. मग इथे x² चा कोएफिशियंट कोणता आहे? नाही आहे म्हणजे 1. म्हणजे याचा अर्थ की a ची व्हॅल्यू होणार आहे 1. ठीक आहे. b म्हणजे x चा कोएफिशियंट असतो. x चा कोएफिशियंट. ठीक आहे. मग इथे x चा कोएफिशियंट कोणता होईल? -4 -4k. x चा कोएफिशियंट, x च्या समोर जे काही असेल समजा त्याला म्हणू आपण कोएफिशियंट. -4k म्हणजे b ची व्हॅल्यू होणार आहे -4k. बरोबर लक्षात घ्या बेटा. x चा कोएफिशियंट म्हणजे हा b. ओके, हा b. मग x चा कोएफिशियंट इथे -4k आहे म्हणजे ही b ची व्हॅल्यू असणार. ठीक आहे. आता c ची व्हॅल्यू म्हणजे काय असते पहा, x चा जो टर्म असतो त्याच्या नंतरचा पार्ट, x च्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण c ची व्हॅल्यू बनवूया. मग इथे x च्या टर्मच्या नंतरचा हे बघा इतका मोठा पार्ट, याला आपण c ची व्हॅल्यू बनणार k+3. c होणार आहे k+3. ठीक आहे. तर c इज इक्वल टू k+3. ओके. आता याप्रमाणे आपण एबीसीच्या व्हॅल्यू लिहिल्या. क्वेश्चनला वाचा बरं थोडं काय दिलेलं आहे. सम ऑफ द रूट्स, याचा अर्थ काय होतो? अल्फा प्लस बीटा होतो अर्थ त्याचा. सम ऑफ द रूट्स, रूट्स म्हणजे काय? अल्फा आणि बीटा. रूट्स म्हणजे अल्फा आणि बीटा. मग त्यांचं सम करा म्हटलं तर अल्फा प्लस बीटा. हे बघा इथे लिहितो मी, अल्फा प्लस बीटा, सम ऑफ द रूट्स. ठीक आहे. याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय? रिलेशन मी तुम्हाला एक रिलेशन सांगितलं होतं. कोणता फॉर्म्युला आहे तो? -b/a. ओके. आणि इज इक्वल टू हे मायनस साइन, बी ची व्हॅल्यू कोणती आहे पहा, -4k. ओके, -4k आणि डिवायडेड बाय a मीन्स 1. आणि याला थोडं सॉल्व्ह केलं तर मायनस इंटू मायनस प्लस 4k. हे बघा बरोबर, मायनस मायनस प्लस
4 इंटू के म्हणजेच 4k. अल्फा प्लस बीटा. आता समोर आणखी काय म्हटलेलं आहे पहा, देअर प्रॉडक्ट म्हटलेलं आहे. हे बघा, देअर प्रॉडक्ट म्हणजे कुणाचं प्रॉडक्ट करावं लागेल आपल्याला, त्या रूट्सचं प्रॉडक्ट. रूट्सचं प्रॉडक्ट. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ की हे एक आन्सर आपण हे काढूया आणि दुसरा आन्सर आपण काढूया त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. असे दोन आन्सर काढायचे बेटा क्वेश्चनला वाचून. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा, प्रॉडक्ट त्यांचा काढायचा आहे अल्फा इंटू बीटा. फॉर्म्युला कोणता आहे, सी अपॉन ए. ठीक आहे. इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू इथे कोणती आहे, के प्लस 3. के प्लस 3. ओके, के प्लस 3 आणि डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू किती आहे 1. अपॉन मतलब 1 लिहिला जात नाही, फक्त आपण काय लिहिणार आहोत, के प्लस 3. इथपर्यंत लक्षात आलं आहे. ठीक आहे. आता त्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, बाय कंडिशन. बाय कंडिशन. ठीक आहे. हा पहा बरं बरोबर. आता काय म्हटलेलं आहे, सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. हा काय म्हटलेला आहे, इज डबल. डबल म्हटलेला की हा जो सम ऑफ द रूट्स हा काय असणार आहे, डबल असणार. कुणाच्या डबल असणार आहे, प्रॉडक्टच्या डबल असणार आहे. आता त्याला कंडिशन मध्ये कसं लिहायचं हे बघा, एकदम सिंपल मध्ये सांगतो मी. सम ऑफ द रूट्स आपण थोडं वर्ड मध्ये यूज करू. समजा सम ऑफ द रूट्स. इज म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तिथे असते इज इक्वल टू. इज इक्वल टू. ठीक आहे. डबल. डबल म्हणजे 2 ने मल्टिप्लाय. डबल करणे म्हणजे काय, 2 ने मल्टिप्लाय करणे समजा. ठीक आहे. पण कोणाला, देअर प्रॉडक्ट म्हणजे इथे प्रॉडक्ट ऑफ रूट्स. हे बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे बेटा. आता या इक्वेशन मध्ये जस्ट व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. सम ऑफ द रूट्स काय काढलं आपण, अल्फा प्लस बीटा. त्याला म्हणतात अल्फा प्लस बीटा. सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा. टॉईस ऑफ प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे काय होणार आहे, अल्फा इंटू बीटा. आणि आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे पहा बरं, 4k. म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहोत, 4k. इज इक्वल टू टॉईस आहे, टॉईस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय फाइंड केली पहा बरं आपण, के प्लस 3. के प्लस 3 म्हणजे इथे ब्रॅकेटमध्ये के प्लस 3. आता जस्ट या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, काढू शकतो. सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. नोट करा बेटा, बरोबर व्यवस्थित लिहा. हे नंतर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बाय गिवन कंडिशन वगैरे असं लिहू शकतो आपण इथे. बाय गिवन कंडिशन. थोडं स्टेटमेंटचा यूज करायचा इक्वेशन बनवताना, मग नंतर व्हॅल्यू पुट करायची. ओके, लिहून झालाय बेटा. हा
आता जस्ट अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जे फर्स्ट आन्सर काढलं ते ठेवू आपण त्याच्या खाली 4k अल्फा इंटू बीटा टॉईस ऑफ k+3. k+3 ला ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. जर कोणाला येत असेल तर सॉल्व्ह करून पहा. k ची व्हॅल्यू फाइंड करा. बेटा रिसिप्ट घेऊन जाशील आज. हो याला मिटव बेटा, मी लिहून झालाय सर्वांचं. ओके ठीक आहे. हा ओके. आता याच्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू पुट करायचे. या क्वेश्चनकडे विद्यार्थ्याचं लक्ष नाही राहत बेटा, मी तुम्हाला खरं सांगतो. हा 5th, 6th आणि 7th जे शेवटचे 3 क्वेश्चन आहे ना, याच्याकडे विद्यार्थ्याचं लक्ष राहत नाही. बस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4k. याच्या खाली 4k ठेवा बेटा. इज इक्वल टू टॉईस ऑफ अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे k+3. k+3 तुम्ही k ची व्हॅल्यू काढली का? किती मिळाली? 3. ओके ठीक आहे. हे बघा इथे मी व्हॅल्यू पुट केलेली आहे. हा 4k जसंच्या तसंच 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ब्रॅकेटला. बरोबर आहे. 2 इंटू k 2k प्लस 2 3 जा 6 आणि 4k 2k ला ट्रान्सफर -2k इज इक्वल टू 6. यांचा आन्सर मिळेल आपल्याला 2k 6 आणि k इज इक्वल टू 6/2. बस याला बॉक्स करून टाका. संपला प्रश्न. क्वेश्चन नंबर 5 इथे एंड होतो. त्या 3 क्वेश्चन कडे लक्ष राहत नाही विद्यार्थ्याचं. हा काऊन उशीर झाला रे तुमच्या तिघांना पण? क्वेश्चन नंबर 6 लिया बेटा. मेन क्वेश्चन नंबर 6. हे तीनही क्वेश्चन IMP आहेत. 5th, 6th आणि 7th. त्याच्या आधीचे एकदम छोटे छोटे क्वेश्चन आहेत. मेन क्वेश्चन नंबर 6 लिया बेटा आणि कॉपी बंद करून द्या. मेन क्वेश्चन नंबर 6. लिहिला क्वेश्चन? चला कॉपी बंद करा. इकडे लक्ष द्या. महत्वाचा प्रश्न आहे. हे तीनही शेवटचे प्रश्न. इकडे लक्ष द्या बेटा. कॉपी बंद करा. क्वेश्चन नंबर 6 आपण 2 पार्ट मध्ये आला. क्वेश्चनला सॉल्व्ह करू आपण. इकडे लक्ष द्या बेटा. सोडून द्या ते सर्व. सोडून द्या पटकन. क्वेश्चन नंबर 6. ओके. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे y² -2y -7 इज इक्वल टू 0 गिवन. आणि यावरून आपल्याला आन्सर काय फाइंड करायचा आहे? त्यामध्ये पहिला आन्सर फाइंड करायचा आहे α² प्लस β². अल्फा प्लस बीटा नाही, α² प्लस β² आन्सर फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आणि सेकंड आन्सर फाइंड करायचं आपल्याला α³ प्लस β³. असे हे 2 आन्सर आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर लक्ष द्या. मी काय सांगतो तुम्हाला. अल्फा आणि बीटा म्हणजे काय होत असते?
रूट्स म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले जो व्हेरिएबल असतो त्याच्या व्हॅल्यू. म्हणजे असा अर्थ आहे की वायची व्हॅल्यू, ही वायची पहिली व्हॅल्यू त्याला म्हणू अल्फा, वायची दुसरी व्हॅल्यू त्याला म्हणू आपण बीटा. इथे आपल्याला दोन पद्धती यूज करता येते. पहिली पद्धत सांगतो मी तुम्हाला, जर कधी असा क्वेश्चन आला ठीक आहे, तर याला जर फॅक्टरायझेशन मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल, फॅक्टरायझेशन मेथडने याला जर सॉल्व्ह करता येत असेल, तुम्हाला वायच्या व्हॅल्यू जर काढता येत असेल सर्वात आधी, तर काढून टाकायचे. काढता येत असेल तर म्हणत आहोत मी, कारण की अल्फा म्हणजे पहिली वायची व्हॅल्यू, बीटा म्हणजे वायची दुसरी व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा आपल्याला अल्फा आणि बीटाची सेपरेट व्हॅल्यू मिळाली तेव्हा इथे आपण पुटअप करू शकतो. मग त्या अल्फाचा स्क्वेअर करायचा असतो. समजा अल्फा तुम्हाला वायची व्हॅल्यू 5 मिळाली असेल, इथे वायची व्हॅल्यू समजा 2 मिळाली असेल, तर तुम्ही काय करणार की अल्फा घेणार आहात 5 आणि बीटा घेणार आहात तुम्ही 2 आणि डायरेक्ट या दोन्ही व्हॅल्यू इथे पुट करायच्या. क्वेश्चन तो एकदम सिंपल होऊन जातो. याला जर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता आलं तर म्हणत आहोत मी. फॅक्टरायझेशन मेथडने याला सॉल्व्ह करता आलं समजा, तर तुम्हाला रूट्स मिळेल म्हणजे अल्फा आणि बीटा मिळेल. मग डायरेक्ट ते अल्फा आणि बीटा सेपरेट यामध्ये तुम्ही पुटअप करून याचा आन्सर काढू शकता. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत, जर आपल्याला इथे सॉल्व्ह करता येत नसेल तर मग आपल्याला दुसरी पद्धत वापरावी लागेल. ती कठीण पद्धत आहे थोडी. आता याला थोडं आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता येते किंवा नाही थोडं चेक करू आपण. पहा, कोएफिशियंट 1 इंटू -7 त्याचे दोन फॅक्टर ज्यांचं ऍडिशन -2 यायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन 7 यायला पाहिजे. येतच नाही फॅक्टर्स. म्हणजे याचा अर्थ तुम्ही याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकत नाही. पण एकदा विचार करायचा की सॉल्व्ह करता येते किंवा नाही. येत असेल तर त्याला सॉल्व्ह करून वायची व्हॅल्यू फाइंड करू. पहिला वाय म्हणजे अल्फा, दुसरा वाय म्हणजे बीटा, डायरेक्ट याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून हे आपल्याला आन्सर मिळू शकते समजा. मग आता जेव्हा फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकत नाही, तर आता दुसरी कोणती मेथड यूज करायची पहा. हे बघा, बरोबर दुसरी मेथड यूज करायची आपल्याला. यामधून मला एबीसीच्या व्हॅल्यू सांगा. काय होईल एबीसीच्या व्हॅल्यू? ए ची व्हॅल्यू 1, ओके, बी ची व्हॅल्यू -2, सी ची व्हॅल्यू -7. ठीक आहे. यानंतर ती सम ऑफ प्रॉडक्ट म्हणजे अल्फा प्लस बीटा फाइंड करायचं. दुसरा आन्सर अल्फा इंटू बीटा फाइंड करायचं. बरोबर पहा बेटा, मी काय सांगत होतो तुम्हाला. एक अल्फा प्लस बीटा काढायचं, अल्फा इंटू बीटा मागच्या प्रश्नामध्ये काढलेले आपण. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला कोणता आहे? -b/a. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला कोणता आहे? c/a. मग आता पहा मायनस, ओके, बी ची व्हॅल्यू किती आहे? -2 अपॉन मध्ये ए ची व्हॅल्यू 1. याचा आन्सर मिळेल -2/1 म्हणजे 2. अल्फा प्लस बीटाची ही व्हॅल्यू झाली आहे 2. ठीक आहे. अल्फा इंटू बीटा c/a. सी ची व्हॅल्यू कोणती आहे पहा? -7 आणि अपॉन मध्ये ए ची व्हॅल्यू म्हणजे 1 म्हणजे आन्सर मिळेल -7. अल्फा इंटू बीटा अशा दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ओके. याच्यानंतर एक फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला फर्स्ट आन्सर काढण्यासाठी. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर. बरोबर पहा बेटा, तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहितच असेल, ए प्लस बी होल स्क्वेअरचा. सिंपल फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. असाच बिलकुल हा अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर साठी फॉर्म्युला लिहायचा. होल स्क्वेअर साठी काय लिहू मग इथे? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर प्लस टॉईस अल्फा इंटू बीटा आणि प्लस बीटाचा स्क्वेअर. सिंपल फॉर्म्युला मी यूज केला, जो आपण नेहमी यूज करतो तोच फॉर्म्युला यूज केलाय मी. ठीक आहे. हा, नेक्स्ट स्टेप मध्ये पहा आता इथे काय करावं लागतं. हा अल्फा प्लस बीटा सध्या जसाच्या तसाच, ओके, यामधून थोडं अरेंज करायचं. हा अल्फा स्क्वेअर आधी लिहायचा, तो शेवटचा बीटा स्क्वेअर याच्यानंतर लिहायचा, प्लस बीटा स्क्वेअर आणि प्लस हा टॉईस अल्फा बीटा नंतर लिहायचा, टॉईस अल्फा बीटा. आणि आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या बेटा. जे आपण 2 काढले आहे ना, तिथून त्या दोन्ही व्हॅल्यू इथे पुट करता येते. बरोबर पहा, अल्फा प्लस बीटा, हे बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 2. ओके. आणि या ठिकाणी पहा अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा, हे बघा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे? -7. आणि आपल्याला जे आन्सर काढायचं आहे ते हे आन्सर आहे बेटा. हा फर्स्ट टर्म अल्फा स्क्वेअर आणि लास्ट टर्म हा बीटा स्क्वेअर, यांचा कंबाईन आन्सर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. हे बघा आता इथे लिहितो मी, पुटिंग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -7. हे बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे 2. इथे आपण 2 व्हॅल्यू पुट करूया त्याचा स्क्वेअर.
इज इक्वल टू हा पार्ट जसा तसाच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि प्लस टॉईस इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला -7 इथे ब्रॅकेटमध्ये -7 निगेटिव्ह व्हॅल्यू असली त्याला ब्रॅकेट करायचं बेटा आपण ठीक आहे. हा आता 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याला ब्रॅकेटमध्ये प्लस इंटू मायनस ओके 2 7 जा 14. आता या -14 ला इकडे 4 कडे ट्रान्सफर करू शकतो आपण ठीक आहे. हा 4 जसा आहे तसाच -14 ला ट्रान्सफर प्लस 14 आणि इकडे फक्त राहील अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 4 + 14 म्हणजे आन्सर मिळेल 18 आणि आन्सर मिळेल आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि आपल्याला हेच फर्स्ट आन्सर काढायचं. सेकंड आन्सर थोड्या वेळाने काढू आपण समज ठीक आहे. लिहून टाका बरोबर याला. पहिले तो पार्ट लिहा त्याच्या खाली मग हा पार्ट लिहा. तुमच्या सर्वांना आन्सर शीट द्यायची आहे बेटा थोड्या वेळाने. मला आठवण काढून द्या कदाचित मला आठवण नसली तर. पुढच्या वीकमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन वरही आपले असाइनमेंट सुरू होऊन जातील. इथे थोडं अरेंज केलेलं आहे लक्षात ठेवाल. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आधी लिहिलाय त्याला ब्रॅकेटमध्ये मग मिडल टर्मला लिहिलेलं आहे. ओके इथपर्यंत झालंय. हा याला भेटो बेटा मी ठीक आहे. आपण हे कशाची व्हॅल्यू काढली 18 सांगा मला. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ओके. म्हणजे हे दोन आन्सर तर आपल्याकडे आहे अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा. एक आन्सर आणखी काढला आपण. कोणता आन्सर काढला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू काढली आपण 18. आता या तिघांचा यूज करून आपल्याला सेकंड आन्सर काढायचा.
या तिघांचा यूज करून सेकंड आन्सर. ठीक आहे. ओके, चला कॉपी बंद करा, बाजूला ठेवा कॉपी. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या बेटा. आता सेकंड आन्सर साठी आपल्याला हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. पहा, ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला आठवतो का? फॉर्म्युला ए प्लस बी होल क्यूब. हा नेहमी आपण यूज नाही करत. याच्या आन्सरमध्ये 4 टर्म्स असतात. ठीक आहे, पहिले या फॉर्म्युल्याला समजून घ्या तुम्ही. हा एक पहिला टर्म, ठीक आहे, प्लसच्या नंतर हा दुसरा एक टर्म, प्लसच्या नंतर पुन्हा एक तिसरा टर्म आणि प्लसच्या नंतर हा चौथा टर्म. बरोबर, याला समजून घ्या. म्हणजे मग तो फॉर्म्युला लिहू आपण अल्फा आणि बीटाच्या स्वरूपामध्ये. ओके, पहिला टर्म आणि शेवटचा टर्म, पहिला आणि शेवटचा या दोघांचे क्यूब असतात. एचा क्यूब आणि बीचा क्यूब. पहिला टर्म म्हणजे एचा क्यूब असणार आहे, ठीक आहे, आणि शेवटचा टर्म म्हणजे या बीचा क्यूब, सेकंड टर्मचा क्यूब असणार आहे, बी क्यूब. ओके, त्याच्यानंतर मधातले जे 2 टर्म्स आहेत त्यांची सुरुवात हा जो पॉवर 3 आहे म्हणून 3 पासून होत असते बेटा. हे केव्हाही लक्षात ठेवायचं. आपण जसा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहितो, पहिला टर्म कोणता असतो? ए स्क्वेअर. ठीक आहे, शेवटचा टर्म कोणता असतो? बी स्क्वेअर. आणि मधामध्ये जो टर्म असतो त्याची सुरुवात या 2 पासून होत असते बेटा, टॉईस ए इंटू बी असं लिहित असतो आपण. तसंच क्यूबच्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा मधातले जे टर्म्स असतात त्याची सुरुवात 3 पासून होत असते. ठीक आहे, कदाचित जर तुम्हाला पॉवर 4चा एखादा फॉर्म्युला लिहायचा असेल तर मधामध्ये सुरुवात कोणापासून होणार आहे? 4 पासून होणार आहे. 5 पासून होणार आहे, 5 असेल तर, 7 असेल तर 7 पासून. हे सर्व तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये शिकायला मिळते. 11th मध्ये की हा फॉर्म्युला याचा कसा बनवायचा. पॉवर 5 असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा, 6 असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा समजा. ठीक आहे, आता सध्या 3 आहे तर याची सुरुवात 3 पासून होणार आहे. आणि मग नंतर 3च्या नंतर काय असते पहा, ए चा स्क्वेअर करायचा आणि इंटू हा बी. हे बघा याप्रमाणे, पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणि इंटू बी. आणि मग इकडे बिलकुल याचप्रमाणे लिहायचं, पण थोडं चेंज करायचं. जसं आपण इथे ए चा स्क्वेअर केला तर आता ए चा स्क्वेअर नाही करायचा, फक्त ए लिहायचा. ठीक आहे, आणि या बी चा करायचा इकडे स्क्वेअर. याप्रमाणे हा फॉर्म्युला आहे. याला तुम्ही मार्जिनच्या वरती नोट करून टाका पहिले. ए प्लस बी होल क्यूब मार्जिनच्या वरती, त्याच पेजवर ए प्लस बी होल क्यूब. ओके, आणि कॉपी बंद करा, बाजूला ठेवा कॉपी. ठीक आहे. हा, आता इकडे लक्ष द्या बेटा. हे बघा, बरोबर पहा. आता आपल्याला ए आणि बी नाही घ्यायचं, अल्फा आणि बीटा घ्यायचं. एच्या ठिकाणी अल्फा घ्यायचा, बीच्या ठिकाणी बीटा घ्यायचा. हे बघा, अल्फा प्लस बीटा होल क्यूबचा फॉर्म्युला काय लिहू मी? याच्यावरून तुम्ही सांगू शकता का? सांगा मला. हा, फर्स्ट टर्म ए आहे, ए चा क्यूब. फर्स्ट टर्म अल्फा आहे, अल्फाचा क्यूब. ओके, प्लस त्याच्यानंतर 3 टाइम्स ए चा स्क्वेअर म्हणजेच अल्फाचा स्क्वेअर. ओके, अल्फा स्क्वेअर इंटू बी म्हणजे बीटा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस पुन्हा 3 टाइम्स. इथे अल्फाचा स्क्वेअर झाला, आता पुन्हा अल्फाचा स्क्वेअर नाही करायचं, फक्त अल्फा लिहायचा, फक्त अल्फा, आणि इंटू बीटाचा स्क्वेअर करायचा. आणि त्याच्यानंतर प्लस हा लास्ट टर्म म्हणजे या सेकंड टर्मचा क्यूब. सेकंड टर्म म्हणजे बीटा आहे तर या बीटाचा क्यूब. इथपर्यंत लक्षात आलाय? हा जस्ट आपण फॉर्म्युला. आता याला थोडं अरेंज कसं करायचं पहा. हे बघ, बरोबर पहा बेटा. ओके, हा पार्ट जसाच्या तसाच, अल्फा प्लस बीटा होल क्यूब. आता याला अरेंज कसं करायचं पहा. पहिला टर्म आणि लास्ट टर्म लिहायचं, पहिला आणि लास्ट. ठीक आहे, अल्फा क्यूब आणि प्लस बीटा क्यूब. ठीक आहे, याला ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं. हे आन्सर फाइंड करायचं आहे बेटा आपल्याला इथून. हे आन्सर फाइंड, पहिला आन्सर कोणतं फाइंड करायचं होतं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे आन्सर फाइंड करायचं स्क्वेअरचं. आता इथे क्यूबचा आन्सर फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, पहिला आणि शेवटचा. आता मधामधले हे जे टर्म आहे हे आपण इथे लिहूया. पहा, 3 इंटू अल्फा स्क्वेअर इंटू बीटा आणि प्लस 3 इंटू अल्फा इंटू बीटा स्क्वेअर.
हे बघा बरोबर, पहिला टर्म लास्ट टर्म ब्रॅकेट करून टाकलं मी त्याला, मग नंतर मधातले जे दोन टर्म आहे हे सर्वात शेवटी लिहिले. ठीक आहे, यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन नाही होणार कारण की लाईक टर्म्स नाहीये बेटा. ठीक आहे, लाईक टर्म्स नाहीये. नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, जसं ज्या तसंच याचा आन्सर आपल्याला फाइंड करायचा आहे. इथून कॉमन काढायचा आहे बेटा. कॉमन काय कॉमन निघू शकते? सर्वात पहिले नंबर मध्ये 3 कॉमन निघेल. काय कॉमन निघेल? 3. हे बघा 3 आणि 3, या 3 ला कॉमन. आणखी काय कॉमन निघू शकते पहा, इथे अल्फा स्क्वेअर आहे, इथे अल्फा आहे, म्हणजे कमीत कमी पॉवर कॉमन निघेल, म्हणजे अल्फा कॉमन निघेल दोघांमध्ये. एका ठिकाणी अल्फा स्क्वेअर आहे, एका ठिकाणी अल्फा, म्हणजे या दोघांमधून अल्फा कॉमन निघेल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अल्फा. त्याचप्रमाणे इकडे बीटा आहे. ओके, आणि तिकडे बीटा स्क्वेअर आहे, पुन्हा या दोघांमध्ये कॉमन काय निघेल? बीटा. म्हणजे एक बीटा याच्यामध्ये कॉमन आहे समजा. ठीक आहे, म्हणजे 3 अल्फा इंटू बीटा कॉमन काढू. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा, हा 3 कॉमन काढलाय, अल्फा स्क्वेअर मधला अल्फा इथे आला आहे, म्हणजे यातला जो एक अल्फा असेल तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत, आणि हा बीटा तर आपण कॉमन काढलेला आहे समजा. बस याच्यातून फक्त हा इथून अल्फा मिळाला आपला. ठीक आहे, देन प्लस इकडे पहा, हा 3 कॉमन काढलेला आहे. ठीक आहे, अल्फा पण कॉमन काढलेला आहे. ठीक आहे, बीटा स्क्वेअर म्हणजे बीटा इथे किती टाइम्स होता? 2 टाइम्स. त्याच्यातला एक टाइम इथे काढलेला, एक टाइम इथे शिल्लक राहील बेटा हा बीटा. हे बघा याप्रमाणे, म्हणजे याच्यातून आपल्याला 3 अल्फा बीटा कॉमन काढावं लागेल, तर यातला एक अल्फा आणि प्लसच्या नंतर यातला एक बीटा, याप्रमाणे आपल्याला शिल्लक मिळेल आन्सर. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, लेफ्ट साइड आहे अल्फा प्लस बीटा होल क्यूब. आता या सर्वांची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बेटा ते, बरोबर पहा तुम्ही. आता हे बघा पुटिंग, कोणकोणती व्हॅल्यू पुट करायची आहे? अल्फा प्लस बीटा किती आपल्याकडे आहे पहा बरं. अल्फा प्लस बीटा आहे 2. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा किती व्हॅल्यू काढली आपण? -7. आणखी अजून एक कोणती व्हॅल्यू फाइंड केली आपण? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला इथे पुटअप करायच्या बेटा. ठीक आहे, जर गरज असेल समजा तर पहा. ओके, इथपर्यंत ठीक आहे, समजलाय सर्वांना? हा फॉर्म्युला लिहिला. ओके, फर्स्ट टर्म लास्ट टर्म आपण कंबाईन केलेला आहे, मग मधातले 2 टर्म सर्वात शेवटी लिहिले आहे समजा. ठीक आहे, या 2 टर्म मधून आपण 3 अल्फा बीटा आपण कॉमन काढलेला आहे, याप्रमाणे ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा, आणि आता आपण या सर्वांच्या व्हॅल्यू पुटअप करू शकतो आपण. ठीक आहे, पहा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2. 2 चा क्यूब, बरोबर पहा 2 चा क्यूब. अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2. ठीक आहे, इथे 2 ठेवणार, त्याचा क्यूब करू, इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे आन्सर काढायचं आहे बेटा आपल्याला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा, 3 इंटू अल्फा इंटू बीटा. हे बघा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे? -7. अल्फा इंटू बीटा हे बघा इथे ठेवतो मी -7, आणि पुन्हा इंटू ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. हे बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे 2. म्हणजे याचा अर्थ की या व्हॅल्यूची आपल्याला गरज पडली नाही, फक्त आपल्याला ह्या 2च व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या होत्या बेटा, फक्त या 2 व्हॅल्यू. येत आहे का लक्षामध्ये? समजलं तुम्हाला हे? ठीक आहे, अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी आपण 2 ठेवलेला आहे, होल क्यूब इज इक्वल टू, हे आन्सर फाइंड करायचं आहे. 3 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -7 आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2, याप्रमाणे. आता जस्ट त्याला सॉल्व्ह करणार आहे. हे बघा 2 चा क्यूब किती होईल? 8. याचा आन्सर मिळेल 8 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, आता या तिघांचा मल्टिप्लिकेशन प्लस इंटू मायनस, साइन पहिले पाहून घ्यायचं, प्लस इंटू मायनस, या 3 नंबरचा मल्टिप्लिकेशन किती होणार? 7 3 जा 21, 21 2 जा 42, आणि -42 ला 8 कडे ट्रान्सफर, तर +42, आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आणि आता या दोघांचं ऍडिशन सांगा मला काय होणार आहे? 50. बस झालं हे सेकंड आन्सर. ठीक आहे, बिलकुल लिहून टाकायला बरोबर, आणि बॉक्स करून द्या बेटा. तिसऱ्या व्हॅल्यूची गरज पडली नाही आपल्याला.
उद्या तुम्हाला सुट्टी राहील बेटा, आपण मंडेला घेऊया ट्युशन. लिहून झालं बेटा सर्वांचं? हा, एक क्वेश्चन होमवर्क साठी लिहून टाका पहिले. लिहा बेटा होमवर्क. If alpha and beta are the roots of quadratic equation x square minus 5x plus 4 is equal to 0, then find first answer alpha square plus beta square, second answer alpha cube plus beta cube. आता देतो मी तुम्हाला आन्सर शीट.